नमस्कार, ऋतुजाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण सोप्यात सोपा होणारा पदार्थ बघणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये होणारा पदार्थ आज आपण बघत आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्या शेजारी दिसणारं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर आज आपण बनवूया शेपूपासून बनणारं पिठलं। तर त्यासाठी आधी कुठलं साहित्य लागतं हे आपण पाहूया। अगदी सोपा पदार्थ आहे, कमी इंग्रेडिएंट्स मध्ये होणारा पदार्थ आहे। तर आपण पहिले साहित्य पाहूया। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कापलेली हिरवी मिरची आहे, त्यानंतर थोडा कट केलेला लसूण आपल्याला लागणार आहे, त्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी शेपू आहे, व्यवस्थित चिरून घ्यायची, त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। फोडणीसाठी जिरा आणि हिंग आपल्याला लागेल आणि त्यानंतर आपल्याला जे बॅटर आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी साधारण 2 छोटे चमचे आपल्याला बेसन लागणार आहे आणि लागेल चवीनुसार मीठ। तर वळूया कृतीकडे। तुम्ही इथे पाहू शकता लो टू मीडियम फ्लेमला मी इथे एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात आपल्याला घालायचं लसूण। इथे छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला घालायचं लसूण। छान असा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात आपण मिरची आणि फोडणीसाठी जिरं घालूया। सुंदर असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा छान फ्लेवर भाजीमध्ये उतरेल। यात आपण हिरवी मिरची घालूया। तुम्ही ठेचा वापरला तरी देखील चालेल। त्यात हिंग घालूया, त्यानंतर आपल्याला घालायचं 1 चमचाभर जिरं। जिरं छान फुललं की व्यवस्थित मिक्स करायचं। यात आपल्याला घालायचं शेपू। शेपू घालून झाला व्यवस्थित मिक्स करायचं। परंतु छान असं याच्यामध्ये शिजेल। यात घालूया चवीनुसार मीठ। मीठ घालून झालं त्याला व्यवस्थित मिक्स करून साधारण 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित शेपूला वाफवून शिजवून घ्यायचंय। यावर झाकण ठेवून आपण लो टू मीडियम फ्लेमला व्यवस्थित कुक करून घेऊया। आता इथे जोवर आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण स्लरी बनवून घेऊया। यासाठी छोटे 2 चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे, तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला स्लरी बनवून घ्यायची। कुठल्याही प्रकारचे लम्स त्यात व्हायला नको। इथे तुम्ही पाहू शकता स्लरी बनवून तयार आहे। साधारण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे। तर यासाठी मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। यात तुम्ही पाहू शकता अर्धा ग्लास पाणी शिल्लक आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली शेपू जी आहे शिजलेली आहे। तर त्यात आपण घालूया 1 चमचा धनेपूड, थोडीशी हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जी फ्लेम आहे ती लो टू मीडियमला ठेवायची आहे आणि जी आपण बनवलेली स्लरी आहे ती यात घालायची आहे। थोडी थोडी घालून व्यवस्थित आपल्याला
मिक्स करायचं आहे. आता जे आपलं उरलेलं अर्धा ग्लास पाणी आहे ते यात आपल्याला घालायचं आहे, म्हणजे छानपैकी त्याच्यामध्ये आपलं जे पिठलं आहे ते शिजेल. छान असं मिक्स करायचं. याला कुठल्याही प्रकारच्या भाकरी सोबत, पोळी सोबत सर्व करू शकता. लो टू मीडियम फ्लेमला याला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं. इथे पुन्हा आपण झाकण ठेवलेलं लो टू मीडियम फ्लेमला कुक करून घेऊया. छान असं आपलं पिठलं बनवून तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि याला सर्व करून घेऊया. सुंदर असं गरम गरम पिठलं आपण तुम्ही बघू शकता. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा तशा एका नवीन रेसिपी सोबत.